प्रहार संघटनेचे बच्चू कडू उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले. त्यानंतर तर काय, अलीकडं त्यांनी थेट एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. शिंदे गटातील त्यांचा प्रवेश हा प्रचंड वादाचा ठरला. त्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी या पक्षप्रवेशाबद्दल बच्चू कडू यांच्या विरोधामध्ये अत्यंत टोकाचा तीव्र असा संताप व्यक्त केला. बच्चू कडू यांच्या एका आदेशावर काही वाटेल ते करायला तयार असलेले त्यांचे कार्यकर्तेच बच्चू कडू यांच्या विरोधात उभे राहिले, त्यांच्या विरोधात बोलायलाही लागले. बच्चू कडू यांच्या या एका निर्णयानं त्यांनीच कष्टानं बांधलेली संघटना विस्कळीत झाली, मोडकळीला आली, खिळखिळी झाली. बच्चू कडू हे शिंदे गटाच्या माध्यमातून महायुतीमध्ये सामील झाले खरे, पण इथंही बच्चू कडू अखेर कडूच झाले. खूप कमी काळामध्ये महायुतीत असणाऱ्या नेत्यांनीच बच्चू कडू यांना त्यांची खरी जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बच्चू कडू यांनी काहीही गरज नसताना हा वाद चक्क ओढवून घेतलेला आहे. मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस आहेत, पण बच्चू कडू यांना मात्र वाटतं फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असायला हवेत. अर्थात एकनाथ शिंदे यांची सुद्धा तीच इच्छा होती ना, पण भाजपनं ती नाही जमू दिलं, हाणून पाडली त्यांची इच्छा. आता बच्चू कडू यांना पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा उमाळा आला आणि ते म्हणाले, एकनाथ शिंदे साहेब हे रात्री 2 वाजता सामान्यांसाठी दरवाजा उघडणारे नेते आहेत, त्यामुळं असा ताकदीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. सध्या सर्वेक्षण केलं तरी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळं देवाला साकडं घालण्यापेक्षा आपण जनतेच्या पुढे जाऊन एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रार्थना करू. आता एवढं सगळं काही बच्चू कडू बोलले म्हणजे सरळ सरळ याचा अर्थ असा होतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदासाठी सक्षम नाहीत, ते मुख्यमंत्री असू नयेत असं प्रत्येकाला वाटतं. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदालाच हात घातल्यामुळे भाजपातून याच्या प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे, अपेक्षितही आहे आणि त्या उमटल्या सुद्धा. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांच्यावर थेट हल्ला चढविला. अचलपूर मतदारसंघातील लोकांनी बच्चू कडू नावाची नौटंकी हद्दपार केली. हा त्यांचा स्वतःचा मतदारसंघ होता, त्याची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही. त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून त्यांना समजायला लागलं. बच्चू कडू, तुमची नोकरी गेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता, आता ज्या मालकानं तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाची गुणगान तुम्ही करणारच आहात. आमच्या देवा भाऊंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता किती आहे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली शिंबडी पोरही सांगेल, पण ही लोकप्रियता तुम्हाला दिसणार नाही. एवढ्या कडक भाषेत भाजपाकडून बच्चू कडू यांना फटकारलं गेलं. सचिन अहिर यांनी सुद्धा बच्चू कडू यांच्यावर शेलक्या शब्दात प्रहार केला. इतक्या लवकर बच्चू कडू असं काही बोलतील असं वाटलं नव्हतं. आता ते शेतकरी आणि दिव्यांगाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये किती आक्रमक होतात ते आम्ही बघू असं सचिन अहिर म्हणाले. तर महायुतीतलं वातावरण खराब करू नका, सगळं गोड सुरू असताना कडूपणा आणू नका असा सल्ला मंत्री नितेश राणे यांनी बच्चू कडू यांना दिला. भारतीय जनता पक्षाचे लोक देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान गाणारच, त्यात काही वेगळं नाही, ते अपेक्षितही आहे आणि स्वाभाविकही. पण बच्चू कडू ज्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला निघाले त्या शिंदे गटातून बच्चू कडू यांच्या मदतीला अजून तरी कुणी धावून आल्याचं दिसलं नाही. बच्चू कडू नुकतेच महायुतीत गेले आणि गेले तिथंही कडू झाले. आता भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना डिवचून बच्चू कडू हे शेतकरी आणि दिव्यांगासाठी काही काम करू शकतील का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि जाता जाता कृपया आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे.
धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.